इयत्ता 10वी विषय मराठी 2 बोलतो मराठी चा स्वाध्याय आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा. प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा. भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय तर याचं उत्तर आहे शब्दकोश वापरायला हवे. योग्य क्रियापद वापरा. मराठी भाषेची श्रीमंती तर त्याचं पहिलं आहे मराठी रंगांचे शब्दप्रयोग. दुसरं आहे मराठी वाक्प्रचार. दोन, शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा. पहिला फायदा आहे भाषेची गंमत जाणून घेता येणे. दुसरा, खूप नवीन माहिती मिळते. 3, शब्दांचे पाळेमुळे किती दूरवर पसरले असतात हे कळते. 4, आपल्याकडून भाषिक चुका होत नाही. 5, शब्द मनात पक्का रुजतो. प्रश्न तिसरा, पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. मराठी भाषेची खास शैली. वाक्प्रचार. मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा. हवा. शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन. शब्दकोश. प्रश्न 4, गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा. तर टेक, डॉल, रुबाब, चेन. कपाळ, हस्त, ललाट, भाल, हस्त. विनोद, नवल, आश्चर्य, विश्रम. तर याचं उत्तर आहे विनोद. संपत्ती, संपदा, कांता, दौलत. याचं उत्तर कांता आहे. नम्रता, प्रसिद्धी. याचं उत्तर आहे प्रज्ञा. प्रश्न 5, खालील दिलेले अनेक वचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्याचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा. रस्ते. एकवचनी रूप रस्ता. वाक्य आहे हा रस्ता खूप रुंद आहे. वेळा. एकवचनी रूप आहे वेळ. वाक्य आहे बस येण्याची वेळ झाली. भिंती. एकवचनी रूप आहे भिंत. वाक्य आहे ही भिंत रंगीत आहे. विहीर. एकवचनी रूप आहे विहीर. चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. वाक्य आहे ही विहीर खूप खोल आहे. घड्याळे. एकवचनी रूप आहे घड्याळ. वाक्य आहे मी आज घड्याळ घातले नाही. माणसे. एकवचनी रूप आहे माणूस. वाक्य आहे कोरोनाच्या आजाराच्या भीतीने एकही माणूस घराबाहेर पडत नाही. प्रश्न 6, खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. पसरलेली खोटी बातमी. अफवा. ज्याला मरण नाही असा. अमर. समाजाची सेवा करणारा. समाजसेवक. संपादक करणारा. संपादक. प्रश्न 7, सहमत. तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाचा अर्थछटा लिहा. उत्तरे. तुम्ही शहाणे आहात असे अनेकदा म्हटले जाते. त्यावेळी एकांच्या समपदापणावर त्याचा विवेकावर बोलण्याचा विश्वास असतो. आई आपल्या मुलांना हे उद्दंग ऐकवते तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलांबद्दल अशीच खात्री असते. मात्र प्रत्येक वेळी तुम्ही शहाणे आहात या वाक्याचा असा सरळ, प्रांजल व निष्पाप अर्थ असतोच असे नाही. काही व्यक्ती मुळातच लबाड असतात. चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात. कधीतरी तर काही माणसांना खरोखरच साधी सोपी गोष्टही कळत नाही. कितीही समजून सांगितलं तरी त्यांना ते समजत नाही. मग त्यांना तुम्ही शहाणे आहात असे ऐकावे लागते. येथे शहाणे हा शब्द वापरलेला असला तरी आपण मनातल्या मनात तुम्ही मूर्ख आहात असेच म्हणत असतो.
गरज नसताना इतर भाषेमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा. उत्तर आहे, गरज नसताना इतर भाषेमधले शब्द वापरून बोलू नये लेखिकेच्या या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. सध्या मराठी भाषेवर इंग्रजी भाषेतील अनेक शब्दांचा मोठा प्रभाव पडत असताना दिसत आहे. मराठी भाषेत अनेक इंग्रजी शब्द सारांश वापरला जात आहे. हे किती छान आहे असं म्हणण्याऐवजी हे किती खूप सूप आहे असे म्हटले जाते. कॅलेंडर या शब्दाचा मराठी भाषेतील शब्द मुलांनाच लवकर सांगता येणार नाही. असे अनेक शब्द मुलं इंग्रजी भाषेत सहज सांगतात, पण त्यांना मराठी भाषेत काय म्हणतात हे माहीत नाही. लेखिकेने मराठी भाषेचा कलेचा सन्मान तुमच्या शब्दात लिहा. उत्तर आहे, लेखिकेने मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे. त्याही पुढे जाऊन लेखिका म्हणताय, होय माझी मराठी श्रीमंत आहे. मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो. विविध ढंगांचे शब्दप्रयोग ही मराठी भाषेची श्रीमंती आहे. वाक्प्रचार ही मराठी भाषेची खास शैली आहे. अनेकदा एकच शब्द अनेक अर्थछटा प्रगट करतो. जसे खाणे हे एक साधे क्रियापद आहे. खाऊ खाणे, मार खाणे, शपथ खाणे, शेण खाणे, लाथा खाणे अशा अनेक अर्थछटा या एका शब्दात लपल्या आहेत. व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण स्वाध्याय आपला चॅनल मास्टर तन्मय शिंदे वरती बघायला मिळून जातील.